शरद पवार राज्यसभेवर जाणार की नाही जाणार? गेल्या महिन्याभरापासून या प्रश्नाने महाराष्ट्रात वारंवार चर्चा घडत आहेत. फक्त एकच जागा वाट्याला आल्यानं मवियाच्या तिन्ही पक्षांचा या जागेवर दावा होता. काँग्रेसला आपलं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद टिकवायला खासदारांची संख्या वाढवायची आहे. दुसरीकडे सगळ्यात जास्त आमदार असलेल्या ठाकरेंना आपल्या वाट्याची जागा जाऊ द्यायची नव्हती. त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गेल्या काही महिन्यातली भूमिका पाहता ते महाविकास आघाडीत कमी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जास्त दिसायला लागले होते. भविष्य काळात दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार हे फिक्स होतं. इतकंच काय तर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवार राज्यमंत्री, जयंत पाटील अर्थमंत्री आणि सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री असं सगळं वाटपही ठरलं होतं. पण दादांचं निधन झालं आणि सगळं चित्रच पलटलं. दादांच्या राष्ट्रवादीची सूत्रे हातात घेतलेल्या तटकरे आणि पटेल यांनी विलिनीकरणाला स्पष्टपणे नकार दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर पाणी फिरलं. पण या सगळ्यामुळं झालं काय तर मवियातील ठाकरे आणि काँग्रेसचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरून विश्वास उडाला. पवार सत्तेत जाणार होते याची जाणीव झालेल्या ठाकरे आणि काँग्रेसनं पवारांना राज्यसभा द्यायला नकार दिला. पण जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे ठाकरेंना भेटले. शरद पवारांनी ठाकरेंना एक शब्द दिला आणि सगळी समीकरणं एका रात्रीत फिरली. शरद पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय मवियानं घेतलेला असून आज रात्री घोषणा होण्याची शक्यता आहे. पण असं काय घडलं की ठाकरे आणि काँग्रेस पवारांना राज्यसभा द्यायला तयार झाले? अमित शहांचा या सगळ्यातला रोल काय आहे? पाहूयात आजच्या या व्हिडिओतून. 16 मार्चला महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये आठवले, तावडे यांच्यासोबतच 2 नवीन नावं देत भाजपने धक्कातंत्र अवलंबलं आहे. पण इकडे शरद पवारांना जागा सोडायला नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं ऐनवेळी निर्णय का बदलला? ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदीसाठी असणारा राज्यसभेचा हट्ट कसा सोडला? काँग्रेस कशी तयार झाली? तर गेल्या काही दिवसांत यावरून वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. इकडे मवियान शरद पवारांना जागा देणार नाही हे जवळपास फिक्स झाल्यावर तिकडे रवींद्र चव्हाण दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले. मुंबईत ठाकरेंना फोन करत महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथरा यांनी ही जागा काँग्रेसला का गरजेची आहे याचा पाढा ठाकरेंसमोर वाचला. त्यामुळे आता जागा ठाकरे किंवा काँग्रेसलाच मिळणार असं बोललं जात होतं. पण गेल्या 2 दिवसांत नक्की घडलं काय? तर घडलेली पहिली घडामोड म्हणजे अमित शहांनी 5वा उमेदवार उतरवण्याचे दिलेले आदेश. मविया शरद पवारांना उमेदवारी देणार असेल तर राज्यसभा बिनविरोध होणार हे अप्रत्यक्षपणे भाजपचे नेते सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देखील भाजपने आपल्या 4 उमेदवारांची यादी जाहीर करत हाच मेसेज दिला आहे. खरं तर राज्यात मविया शरद पवारांना उमेदवारी देणार नसेल तर एकतर भाजपने आपला 5वा उमेदवार मैदानात उतरवावा किंवा शरद पवार अपक्ष लढत असतील तर त्यांना पाठिंबा द्यावा असा आदेश अमित शहांनी दिल्लीतून रवींद्र चव्हाणांना दिला होता. त्या दृष्टीने भाजपने माध्यमांमध्ये मेसेज द्यायला सुरुवात केली. बेसिकली शरद पवार मैदानात नसतील तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही. भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरून मवियाचा उमेदवार पाडण्यासाठी जोर लावणार हे फिक्स होतं. त्यासाठी भाजपने शरद पवार, काँग्रेस आणि ठाकरेंच्या काही आमदारांची बोलणी सुरू केली होती अशाही चर्चा होत्या. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर काँग्रेसनं किंवा ठाकरेंनी जागा आपल्याकडे घेतली आणि शरद पवारांना डावललं तर भाजप गेम करणार हे दोन्ही पक्षांच्या लक्षात आलं. त्यामुळं पवारांना उमेदवारी दिली तर एक जागा तरी निवडून येईल आणि नाही दिली तर जागा गमवावी लागेल या विचारातूनच तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली आणि भाजपच्या भीतीनं जागा शरद पवारांना सोडण्याचा निर्णय झाला. दुसरी घडलेली घडामोड म्हणजे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द. धुलीवडीच्या दिवशी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे पोहोचले होते. यावेळी शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यासाठी ठाकरेंनी पाठिंबा द्यावा अशी मागणी घेऊन हे नेते मातोश्रीवर गेले. मवियामध्ये सगळ्यात जास्त आमदार असणाऱ्या ठाकरेंनी शरद पवारांना पाठिंबा देणं महत्त्वाचं होतं. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्रीवर गेलेल्या जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना उद्धव ठाकरेंचा एकच प्रश्न होता. शरद पवार यांना उमेदवारीसाठी आम्ही पाठिंबा दिला आणि उद्या तुम्ही विलिनीकरण करून भाजपसोबत सत्तेत गेलात तर आम्ही काय करणार? भाजपसोबत जाणार नसाल तरच आम्ही पाठिंबा देऊ असं स्पष्टपणे उद्धव ठाकरेंनी या दोघांना सांगितलं.
त्यानंतर ठाकरेंच्या या प्रश्नावर सुळे आणि जयंत पाटलांनी आपण शरद पवारांचा निरोप घेऊन आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की शरद पवार साहेबांनी तुम्हाला आणि मवियाला शब्द दिला आहे की भविष्य काळात आमचं अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत विलिनीकरण होणार नाही. त्या चर्चा थांबल्या आहेत आणि आमचा पक्ष महाविकास आघाडी सोबतच राहील. शरद पवारांकडून असा शब्द मिळाल्यानंतरच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना राज्यसभेच्या जागेसंदर्भात होकार दर्शवला. दुसरीकडे सगळ्यात जास्त आमदार असणाऱ्या ठाकरेंनी होकार दिल्यानंतर आता काँग्रेस देखील शरद पवारांना जागा द्यायला तयार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. यासोबतच या सगळ्यात शरद पवारांनी केलेल्या माइंड गेमची सुद्धा जोरदार चर्चा चालू आहे. पवारांच्या संसदीय राजकारणाची 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक ही शरद पवारांची शेवटची निवडणूक असू शकते. अशा परिस्थितीत शरद पवारांचं दिल्लीला जाणं हे मवियासाठी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी तसेच विरोधातील इंडिया आघाडीसाठी किती महत्त्वाचं आहे हे सातत्यानं शरद पवारांच्या पक्षाचे नेते पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विश्वासार्हता या एका फॅक्टरवर ठाकरे आणि काँग्रेस पवारांना जागा सोडायला तयार नव्हते. अशातच भाजप शरद पवारांना पाठिंबा देऊ शकते अशा बातम्या यायला लागल्या. आपली उमेदवारी मवियाकडून होणार नाही, त्यामुळं भाजप आपल्या पाठीमागे राहू शकते आणि मवियाचा उमेदवार पाडण्याचा धोका होईल अशा बातम्या शरद पवारांच्याच राष्ट्रवादीनं पेरल्याची चर्चा आहे. थोडक्यात ठाकरे आणि काँग्रेसवर दबावतंत्र निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी ठरले. दुसरीकडे जर शरद पवारांकडे संसदीय पद नसेल तर ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जातील अशी भूमिकाही जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी ठाकरेंसमोर मांडली. त्यामुळे अखेर ठाकरेंना शरद पवारांच्या उमेदवारीसाठी तयार व्हावं लागलं. थोडक्यात शरद पवारांना जागा सोडणार नाही इथपासून ते शरद पवारच राज्यसभेवर जाणार इथपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्यासाठी शरद पवारांनी डाव टाकले आणि मवियाला नमतं घ्यावं लागलं. यामध्ये भाजपने सुद्धा शरद पवारांना साथ दिल्याची चर्चा आहे. पण या सगळ्यात आता राज्यसभेचं कोडं सुटलं असलं तरी मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेवेळी सुद्धा असाच पेच होण्याची शक्यता आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंची जागा रिक्त होत आहे आणि मवियाच्या वाट्याला एकच जागा येणार आहे. त्यामुळे त्या एका जागेवर ठाकरे आणि काँग्रेस दोघांचाही दावा असेल. तो तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यात कमी आमदार असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र काँग्रेस आणि ठाकरेंना चितपट करून राज्यसभेच्या जागेचा डाव मारला हे नक्की. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.